महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात असलेल्या आक्षी साखर येथे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते बंधारा, जेटी, अप्रोच रोड आणि गाळ काढण्याच्या कामांचं भूमिपूजन करण्यात आलं आहे। यावेळी बोलताना नितेश राणे म्हणाले की राज्य सरकार मच्छीमार आणि कोळी समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे। किनारी भागाच्या विकासासाठी आणि मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी अशा पायाभूत सुविधा अत्यंत महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं। तसंच या प्रकल्पांमुळे स्थानिक मच्छीमारांना सुरक्षित आणि सुलभ वाहतूक सुविधा उपलब्ध होणार असून त्यामुळे त्यांचं दैनंदिन काम मोठ्या प्रमाणात सुलभ होईल असं देखील त्यांनी म्हटलंय। शिवाय यामुळे परिसराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। मी कधी निवेदन आल्यानंतर कधी त्याला नाही होणार असं म्हणत ठीक आहे लिहायचं ते माझ्याकडे आपण मग अधिकाऱ्यांना मी बोलून देतो आणि मी त्याला एवढं सांगतो हे नियमामध्ये कसं बसवायचं तेवढं सांगा, बाकीचं पुढे हो। आणि मग त्यानुसार निधी देण्याचं काम, मदत करण्याचं काम आणि ह्या पूर्ण किनारपट्टीचा विकास करण्याचं काम मी माझ्या माध्यमातून आतापर्यंत आणि म्हणून तुम्ही तुमची सेवा करून घ्यायची असेल तर आम्ही आहे, बाकीच्यांसाठी आमचे बुलडोझर तयार आहे, ते काही चिंता करू नका। आता गेल्या तुमचेच काम आहे म्हणून या निमित्ताने सांगेन तुम्ही निश्चित करा हे जे काही काम तुमच्यासाठी आम्ही आज भूमिपूजन केलंय एकाही पलीकडे कुठलीही कामं तुम्ही हक्काने आपल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आमच्यापर्यंत माझ्यापर्यंत पोहोचवा, माझ्या खात्यापर्यंत पोहोचवा। आमचं हे महायुतीचं सरकार फक्त मच्छीमार समाजाच्या मागे उभं आहे हे आम्ही शब्दापर्यंत कृतीतून तुम्हाला दाखवून देऊ हा विश्वास आजच्या निमित्ताने देतो। इथेच सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की भारत माता की वंदे वंदे जय जय श्रीराम, जय जय श्रीराम। आणि आक्षी या मधली जी खाडी आहे त्याचा बंधारा 160 कोटीहून अधिक रुपयाचा या ठिकाणी मंजूर करून आणलाय। तर या कामासाठी माजी मंत्री बनसोड साहेबांच्या कामगिरीमध्ये याला चालना मिळाली आणि आता नितेश राणे मंत्री महोदय यांच्या हस्ते निधीची योजना आणि सगळ्या मिळाल्या। अतिशय सुंदर म्हणजे कोळी समाजाला दुहेरी फायदा होईल असा बंधारा निर्माण आपण करतोय आणि खऱ्या अर्थाने 24 महिन्यामध्ये हा पूर्ण होईल। या ठिकाणी अलिबाग आणि आक्षी लगभग 350 ते 400 होड्या या ठिकाणी ट्रॅव्हलिंग करतात। मच्छी उतरवणं आणि हे सगळं करणं याला खूप मोठं त्याला तिथे आणि पेरणीच्या वेळेला होड्या आतमध्ये राहतात, मच्छीचं नुकसान होऊ शकतो आणि मच्छी किनारा येऊन सुलभपणे त्याच्यामध्ये झालं पाहिजे आणि म्हणून खऱ्या अर्थाने बंधारा पडणार आहे। मला असं वाटतं कोळी समाजाच्या उन्नतीसाठी याचा फायदा नक्की आक्षी रायवाडी आणि अलिबाग कोळ्यातल्या सगळ्या कोळी भागामध्ये होणार आहे आणि सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र असतील, उपमुख्यमंत्री असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री पवार मॅडम असतील आणि नितेश राणे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने याला अनुमती मिळाली आणि आजच्या शुभदिनी याचा आज उद्घाटन सोहळा पार पडतो। बंद ठेवले शेवटी आता स्विमिंग पूलच्या माध्यमातून शहर असेल भागामध्ये अशी सुविधा निर्माण झाल्या, अनेक नुकसान निर्माण झालेले त्याच्यामध्ये तर तळ्याचं पाणी काय त्याप्रमाणे त्याचं केलं जातं। मला असं वाटत नाही मुद्दाम पुणे किंवा बंद ठेवले तर पाणी स्वच्छ असेल तर पुण्यासाठी शासन